करण्यात आल्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत। प्रथमेश जगताप यांनी या सगळ्या संदर्भातला आरटीआय टाकलेला होता। ते अजय चौधरी यांचे स्वीय सहाय्यक देखील आहेत। सर, तुम्ही आधी आरटीआय टाकला होता, तुम्ही आरटीआय का टाकलात की तुम्हाला ही माहिती नेमकी कशी मिळाली? कारण मृत्यू हा खूप आधी झाला आणि आता माहिती बाहेर येते, नेमकं काय प्रकरण आहे? काय झालं, मी स्वतः व्याघ्रप्रेमी असल्यामुळे म्हणजे वाघाच्या बाबतीतल्या सर्व बातम्या ह्या पूर्वीपासून शोध मोहीम करायची ही माझी सवय आहे आणि महाराष्ट्रासकट अनेक देशातल्या अनेक व्याघ्र प्रकल्पांमध्ये मी स्वतः सफारी केलेली आहे। त्याच्यामुळे या वाघाबाबतची मला आस्था होती। हा जेव्हा वाघ पूर्वी आणला होता राणीबागेत, त्या दिवशी पण मी बघायला गेलो होतो, ज्यावेळेस त्याला आणला क्वारंटाईनमध्ये ठेवला होता। त्यामुळे या वाघाबाबतची पहिल्या दिवसापासून मला आस्था होती। तर आपले काही व्याघ्रप्रेमी असे माझ्यासोबतचे आहेत, त्यांनी माझ्याकडे अशी माहिती दिली की राणीबागेतला जो शक्ती वाघ आहे, जो आणलेला होता, त्याचा मृत्यू झाला आहे। ही मला बातमी कळली 15 तारखेला रात्री। तर मी ही बातमी साहेबांशी चर्चा केली। त्यांनी मला सांगितलं की याबाबतची सविस्तर माहिती मागव। सविस्तर माहिती मागवली असता त्यांनी लेखी उत्तर असं दिलं प्राणी संग्रहालयाच्या संचालकांनी संजय त्रिपाठी सरांनी की त्याचा मृत्यू 17 तारखेला झालाय, पण आमच्याकडे बातमी ही 15 तारखेपासूनच होती आणि त्याचा मृत्यू हा निव्वळ पशुवैद्यकीय अधिकारी आणि प्राणी संग्रहालय प्रशासनाचे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत यांच्या हलगर्जीपणामुळे झालाय। कारण त्याच्या म्हणजे अन्नातून जे काही हाड गेलं असेल ते त्याच्या श्वसन नलिकेमध्ये अडकलं होतं आणि त्या श्वसन नलिकेमध्ये अडकल्यामुळे त्याच्या श्वसनाला त्रास होत होता। त्याच्यामुळे तो अनकॉन्शियस होता, म्हणजे थोडा अस्वस्थ होता आणि त्याच्यामुळे त्याला उपचार न केले आणि त्यांनी हा हलगर्जीपणा केला उपचार न करण्याचा। ना त्याचे एक्सरे काढले, जे काही वैद्यकीय त्याला उपचार करायला हवे होते ते केले नाही, हलगर्जीपणा केला, त्याच्यात त्याचा मृत्यू झाला। यांनी जर 17 तारखेला मृत्यू झालाय, जर अशा कोणत्याही व्याघ्र प्रकल्पामध्ये जरी मृत्यू झाला, म्हणजे जे आपण फॉरेस्ट रिझर्व आहेत, टायगर रिझर्व, तर त्याची दुसऱ्या दिवशी बातमी वन विभाग जाहीर करते की या वाघाचा मृत्यू झाला किंवा कोणत्या वाघिणीचा मृत्यू झाला। मग मुंबई महानगरपालिकेसारख्या महानगरपालिका, एवढी मोठी महानगरपालिका जिचं स्वतःचं प्राणी संग्रहालय आहे आणि एवढ्या वर्षाची त्याला परंपरा आहे आणि त्याला वीर माता जिजाऊ भोसलेंचं नाव आहे, अशा प्राणी संग्रहालयामध्ये आयुक्तांच्या सह महानगरपालिकेचं दुर्लक्ष होते कसं? आणि ज्या वाघावरती आपण आजपर्यंत लाखो करोड रुपये खर्च केले आहेत त्याचा मृत्यू एवढ्या हलगर्जीपणामुळे होणं म्हणजे हा मुंबईकरांच्या कराचा पण अपमान आहे। आताचा हा कारभार तुम्हाला सगळा कसा वाटतो आणि ह्या सगळ्यानंतर आता तुम्ही प्रशासनावर काही दबाव टाकणार आहात का किंवा या सगळ्या संदर्भातलं तुमचं मत काय? ना, अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे तर आपण सारेजण पाहता या घटनेवर ना। आणि सध्या परिस्थिती अशी आहे की महानगरपालिकेमध्ये कुठल्याही कमिट्या नसल्यामुळे मनमानी कारभार चालू आहे। अधिकाऱ्यांना मनाला वाटेल त्याप्रमाणे वागलं जाते आणि याच्यावरती कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। बघा, जर कोणी दोषी नसेल तर उगाचच कोणाला फाशी द्या असं आम्ही म्हणणार नाही, पण हे वास्तव आहे। तो वाघ मेला ही 15 तारखेला बातमी आलेली आम्हाला, म्हणून आम्ही चौकशीला सुरुवात केली। प्रथमेश जगतापने म्हणून चौकशीला सुरुवात केली आणि ते 17ला मेला हे त्यांनी आम्ही माहितीच्या अधिकारात मागितल्यानंतर आम्हाला पत्रामध्ये सांगितलं की 17 तारखेला वाघाचं निधन झालेलं आहे, पण आजतागायत कुठलेही त्यांनी प्रसिद्धी पत्रक काढलेलं नाही। बद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट जाधव यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुढची बातमी